नमस्कार, गुरुकुल योग क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला तर या व्हिडिओमध्ये आपल्याला परिमिती व क्षेत्रफळ यावरील अशी 10 उदाहरणे पाहिजेत, जी उदाहरणं फक्त टीईटी परीक्षेला येत नसून ती उदाहरणं तुम्हाला 7वी स्कॉलरशिप असेल, तसंच 5वी नवोदय, सातारा सैनिक, तसंच पोलीस भरती अशा सगळ्या स्पर्धा परीक्षांना येणारी 10 अशी उदाहरणं आपल्याला समजून घेऊन पाहिजे आहेत. चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे नेमकं असतंय तरी काय. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर परिमिती. आता परिमिती म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्या बंदिस्त आकृतीची म्हणजेच आकार असणं गरजेचं आहे, पण ती पाहिजे बंदिस्त. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर असं म्हटलं की या ची लांबी तुम्हाला समजा दिली 10 मीटर आणि याची लांबी दिली 5 मीटर, मग 10 अधिक 5 15 ही या आकृतीची परिमिती झाली का, तर नाही. परिमिती म्हणजे काय, तर परिमिती ही तुम्ही बंदिस्त आकाराचीच काढू शकता. बघा, परिमिती म्हणजे बाहेरच्या बाजूंच्या लांबींची बेरीज, पण ती आकार बंदिस्त असणं अनिवार्य आहे. जर तो आकार बंदिस्त नसेल तर त्याची मोजलेली फक्त लांबी होईल. आणि परिमिती म्हणजे काय, तर बंदिस्त आकार आणि त्या बंदिस्त आकाराच्या बाहेरच्या बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे असते परिमिती. म्हणजेच उदाहरणार्थ समजा मी एक असा वर्तुळ काढला. आता हा जो वर्तुळ आहे तो बंदिस्त आहे का, हा पहिला प्रश्न आहे. जर बंदिस्त असेल तर याची परिमिती म्हणजे याची संपूर्ण असणारी बाहेरच्या बाजूची किंवा कडेची लांबी म्हणजे असती परिमिती. चला तर परिमिती समजलं असेल तर दुसरा शब्द होता क्षेत्रफळ. चला, क्षेत्रफळ म्हणजे काय असतंय, एखाद्या आकाराने, म्हणजे उदाहरणार्थ क्षेत्रफळामध्ये पण बंदिस्तच आकार असणं गरजेचं आहे. मग त्या आकाराने किंवा त्या आकृतीने आतमध्ये जेवढी जागा व्यापन केलेली मध्यभागी, ती व्यापन केलेली सगळी जागा म्हणजे त्या आकाराचे क्षेत्रफळ होय. परिमिती म्हणजे काय, बाहेरच्या बाजूंच्या लांबींची बेरीज करणे. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय, त्याने जी काय जागा व्यापलेली आहे मध्यभागी त्याला आपण म्हणतो क्षेत्रफळ. तसंच आपण परिमिती जर पाहायला गेलो तर त्या ठिकाणी त्रिकोणाची परिमिती, वर्तुळाची परिमिती, चौरसाची परिमिती, आयताची परिमिती, अशा भरपूर बंदिस्त आकृतींची परिमिती आपण त्या ठिकाणी काढू शकतो. क्षेत्रफळ पाहायचं गेलं तर त्या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, चौरसाचं क्षेत्रफळ आहे, आयताचं क्षेत्रफळ आहे, अशा भरपूर बंदिस्त आकार आहेत, त्याचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. मग त्या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्यासाठी किंवा परिमिती काढण्यासाठी, आता परिमिती जर काढायची असेल तर आपण बाहेरच्या बाजूच्या लांबींची बेरीज करून त्या ठिकाणी परिमिती काढू शकतो. पण जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या त्या आकृत्यांचं वेगळं वेगळं क्षेत्रफळाचं सूत्र त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल आणि त्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी तुमच्या क्षेत्रफळाची गणित सोडवत असतो. तसेच परिमितीमध्ये पण काही आकार असे आहेत ज्यांची सूत्र त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे सूत्राचा वापर कशासाठी करायचा, तर लवकरात लवकर उत्तर कसं निघेल याच्यासाठी सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. तर चला आपण जाऊयात प्रश्नांकडे. चला बघा, पहिलाच प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. काय म्हटलंय बघा, एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर किती दिलेलं आहे, 3:4:5 आहे. ठीक आहे, त्रिकोणाची परिमिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे 24 असल्यास त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती. आता सगळ्यात पहिली गोष्ट, या ठिकाणी 3 गुणोत्तर देण्याचं कारण काय, कारण त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि त्रिकोण ही बंदिस्त आकृती आहे. ओके, मग एकाची लांबी समजा 3, तर दुसऱ्याची असेल 4, तर तिसऱ्या बाजूची लांबी असेल 5. या प्रमाणात या ठिकाणी लांब्या दिलेल्या आहेत, परंतु आपल्याला माहित नाहीत की त्या लांब्या नेमक्या अॅक्युरेट किती आहेत. पण त्यांनी आपल्याला परिमिती दिलेली, म्हणजे याचा अर्थ ही बाजू असेल 3x
ही बाजू असेल 4x आणि ही बाजू असेल 5x. आता यांची बेरीज करण्याचं कारण काय? तर बेरीज करण्याचं कारण एवढंच की परिमिती म्हणजे बाहेरच्या बाजूंच्या लांबींची बेरीज. मग त्यामुळं आपल्याला ह्या बाहेरच्या बाजू ज्या दिलेल्या आहेत त्यांची लांबी या ठिकाणी आपण पाहतोय. मग त्यांची बेरीज किती येईल? 3x 4x आणि 5x बरोबर परिमिती त्यांनी दिली 24 म्हणजेच बेरीज यायला पाहिजे 24. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12x बरोबर त्या ठिकाणी येणार आहे 24. मग x ची व्हॅल्यू काढायची, या ठिकाणी 12 गुणतंय तिकडे जाऊन भागेल. x बरोबर 12 ने जर भागलं तर उत्तर येईल 2. म्हणजेच या ठिकाणी 2 उत्तर का आलंय? तर x ची व्हॅल्यू आली तुमची 2. मग तुम्ही x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी टाका. 2 6, 2 8 आणि 2 10 असे असेल त्यांच्या बाजूंची लांबी. आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये सर्वात मोठ्या बाजूची लांबी आपल्याला विचारली आहे, म्हणून सर्वात मोठी बाजू असेल बघा 10 सेमी लांबीची, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. चला पाहूयात पुढचा प्रश्न. बघा, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्या बागेचा आकार कोणता आहे? ठीक आहे, तो आहे वर्तुळाकार. तर आता आपल्याला त्यांनी त्याची दिलेली आहे त्रिज्या. आता आपण जर तुम्ही समजून घेतलं तर आपल्या सर्वांना माहित आहे, जर आपल्याला वर्तुळाचा परिघ यालाच आपण त्या वर्तुळाची परिमिती काढणं असं म्हणतो. मग वर्तुळाचा परिघ याची सूत्र काय आहेत? तर पाय डी किंवा 2 पाय आर. पहा, यातला डी याचा अर्थ काय आहे? तर तो असतो व्यास, डायमीटर म्हणतो आपण त्याला, आणि आर म्हणजे रेडियस, त्यालाच आपण त्रिज्या म्हणतो. आता दोन्ही ही सूत्र समानच आहेत. कसे समान आहेत? तर बघा, जर दोन्ही तुम्ही आर ला जर गुणलं तर 2r म्हणजेच असतो 1 व्यास, म्हणून या ठिकाणी डी आलेला आहे. मग या ठिकाणी पायची जी व्हॅल्यू असती ती पायची व्हॅल्यू 2 पद्धतीने आपण घेऊ शकतो. एक 22/7 किंवा 3.14. आता जास्तीत जास्त 22/7 चा वापर आपल्याला त्या गणितामध्ये करावा लागतो. तसं जर पाहायला गेलं तर पाय हा जो चिन्ह तुम्हाला दिसतंय हे पाय चिन्ह ग्रीक भाषेतील आहे, आणि ती जी पाय आहे त्याची व्हॅल्यू आपण 22/7 किंवा 3.14 घेतो, परंतु त्या पायची व्हॅल्यू काढणं अशक्य आहे, म्हणून ती अपरिमेय संख्या आहे. परंतु आपण आपल्या सोयीनुसार त्याची व्हॅल्यू 22/7 किंवा 3.14 घेत असतो. ओके, तर आता या गणितामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर 28 मीटर तुमची दिलेली आहे त्रिज्या. ओके, त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, समजा ह्या बागेला जर असं 1 पदरी कुंपण घातलं तर तार किती लागेल म्हणजे त्याची परिमिती काढणं गरजेचं आहे. मग टाका सूत्र, पाय डी चा वापर करा. पायची व्हॅल्यू 22/7 गुणुले डी. आता बघा 28 ही त्रिज्या आहे, त्याच्या दुप्पट असणार आहे व्यास, म्हणून तो येणार 56. 7 × 7 7 × 8 56, 22/8 176 मीटर. हे काय आले तर 176 मीटर तार लागेल ज्यावेळेस त्याला एकदा कुंपण घालायचं असेल. आता 5 पदरी घालायचंय म्हणजे 5 वेळा ती तार अशी फिरवावी लागणार आहे, म्हणून गुणुले 5 करा म्हणजे एकूण तार निघल. 6×5 = 30, 7×4 = 3, 7×5 = 85, 3 88, 880 मीटर या ठिकाणी एकूण तार लागणार आहे. ओके, पुढे त्यांनी काय म्हणलंय, कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल, म्हणजे प्रत्येक मीटरला 50 रुपये खर्च आहे. मग तो बांधण्याचा असेल किंवा जो बिगारी आहे किंवा जो मजूर आहे त्याचा असेल, कुणाचाही असू शकतो. म्हणून 880 मीटर एकूण त्या ठिकाणी आपल्याला तार लागलेली, म्हणून गुणुले करा 50, कारण प्रति मीटरचा खर्च दिलाय त्यांनी. मग गुणाकार जर करायचा झाला 2 0 2 0, 8×45 7×4 8×45 आणि 4 44,000 रुपये या ठिकाणी त्यांना कुंपण घालण्यासाठी खर्च येणार आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. 8 सेमी लांब असलेला एक चौरस आकार कागद घेऊन त्याचे 4ही कोपरे 1 सेमी गुणुले 1 सेमी मापाचे
कापून घेतले तर मूळ कागदाची परिमिती व कोपरे कापून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कागदाची परिमिती यातला फरक त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जर एखादा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर आपल्याकडे इमॅजिनेशन पॉवर लागते. नेमकं त्या ठिकाणी तो कागद कशा पद्धतीने कापायचा आहे, कुठं कापायचा आहे कळलं पाहिजे. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो कागद आहे चौरस आकार. ओके, आणि काय म्हणलंय त्याचे चारही कोपरे 1x1 मापाचे कापून, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी असे चौरस आकार पद्धतीने चारही कोपरे कापायच्यात, ज्याची लांबी रुंदी किती असणार आहे 1x1, म्हणजे तो चौरस आकार पद्धतीने कापलाय. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर त्याची अगोदर आपल्याला तो कागद संपूर्ण असताना त्याची परिमिती किती होईल हे बघावं लागेल, कारण 8 सेमी लांबीचा चौरस आहे. मग 4 बाजू असल्यामुळे आपल्याला माहित आहे चौरसाच्या चारही बाजू समान असतात, म्हणून 8 चोक 32 सेमी हे या चौरसाची परिमिती येणार आहे. पण आता नंतर परिमिती काढायची काय करून, त्या ठिकाणी 1x1 अशा पद्धतीने कोपरे कापायच्यात. म्हणजेच जर थोडा विचार केला तर या ठिकाणी एवढंही कापलेला भाग आहे. ओके, मग कापलेला भाग आहे याचा अर्थ काय, हा भाग संपलेला आहे पूर्णपणे, हा भाग संपलेला आहे, म्हणजेच आकार हा असा राहिलेला असेल बघा. मग ह्या आकाराची परिमिती आपल्याला या ठिकाणी काढायची. कशी काढणार बघा, इकडून 1 सेमी कमी झाला, इकडून 1 सेमी कमी झाला, तर ही मधली लांबी असेल 6. ओके, या ठिकाणी 1 आहे, ह्या ठिकाणी 1 आहे, कारण 1x1 आहे. ओके, चला या ठिकाणी 1 कमी, या ठिकाणी 1 कमी, त्यामुळे या पण ठिकाणी 6 झाला. इथं 1 आहे, इथं 1 आहे, या पण ठिकाणी एवढी 6 असेल, इथं 1 आणि इथं 1, या पण ठिकाणी 6च असेल, आणि इथं 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 1 आणि या ठिकाणी 1. तर आता परिमिती म्हणजे बाहेरच्या बाजूंच्या लांबीची बेरीज करा. मग या ठिकाणी 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24, नंतर 25 26 27 28 29 30 31 आणि 32. तर तुम्ही कोपरे कापल्यानंतरही त्याची जी परिमिती ती 32 येते, म्हणून त्यांनी त्या कागदाची जी परिमिती यातला फरक विचारलेला आहे. फरक हा किती आलेला आहे 0 सेमी. ओके, समजलं असेल तर चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा पुढचा प्रश्न काय आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास, आता ट्रॅक्टरचे जे चाक आहे बघा ते असं असणार आहे. बरं ठीक आहे, आधी प्रश्न पाहूया. व्यास 1.4 मीटर आहे, तर 4.4 किमी अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जर चाकाने जर 1 फेरा पूर्ण केला तर ते चाक किती लांब जातंय हे काढणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जो तुमचा चाकाचा व्यास आहे, व्यास म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे कन्सेप्ट, तर 1.4 मीटर तुमचा व्यास आहे. मग आपल्याला त्या चाकाचा परिघ, यालाच आपण परिमिती म्हणतो, हे काढणं गरजेचं आहे. मग जर चाक वर्तुळाकार असेल तर त्याचा परिघ किंवा परिमितीचं सूत्र पाहिलं आपण, पाय डी. पायची व्हॅल्यू 22 अंश 7 घ्या, गुणुले डी या ठिकाणी दिलाय ऑलरेडीच बघा 1.4. मग 7 1 7 7 0 0 7 2 14. जर 22 आणि 0.2 चा जर गुणाकार केला तर 4.4 मीटर येईल बघा. पण तुम्ही गणित सोडवत असताना जे उत्तर निघतं ते काय आहे हे समजणं गरजेचं आहे. 4.4 मीटर जे आहे याचा अर्थ जर चाक एकदा जर फिरलं तर 4.4 मीटर एवढं अंतर कव्हर करतंय. मग त्यांनी आपल्याला 4.4 किमी अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. आता पहा, आपलं जी चाक एकदा फिरणार आहे ती आलंय मीटर मध्ये, पण जायचंय किती किलोमीटर 4.4 किलोमीटर. मग याचं करा मीटर मध्ये रूपांतर, कारण डायरेक्ट आपण भागाकार करू शकत नाही, त्यांना एकामेकांना एकाच एककात आणणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी 4400 मीटर अंतर असेल बघा त्या चाकाने पार केलेलं. मग एकदा जर फिरलं तर 4.4 मीटर जाते, म्हणून 4.4 ने याला भागा, 1 पॉइंट तिकडे गेला, 0 इथं येईल, 44 1 44 आणि वरती 3 0, म्हणजे या ठिकाणी 1000 फेरे ज्या वेळेस ते चाक पूर्ण करेल त्याच वेळेस त्या चाकाची जी त्यांनी पार केलेली लांबी आहे ती 4.4 किलोमीटर असेल. चला समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
चला तर प्रश्न काय आहे बघा. 14 सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू व्यास मानून पहा. प्रश्न वाचणं, समजून घेणं आणि इमेजिन करणं हे त्या प्रश्न सुटण्यामागचं रहस्य आहे. बघा काय म्हटलंय त्यांनी, एक नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू. नियमित षटकोन म्हणजे काय, असा षटकोन आहे, षटकोनाला बाजू किती असतात, 6. त्या 6 ही बाजू समानच मापाच्या आहेत. ओके ठीक आहे. मग बाहेरील बाजू वरून त्यांनी काय केलेलं आहे, अर्धवर्तुळे काढलेले आहेत. तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती, असा प्रश्न आहे. पहा षटकोन कसा असतो बघा. अशा पद्धतीचा षटकोन असतोय आणि ही जी प्रत्येक बाजू आहे ती कशी आहे, समान मापाची. ओके. आणि याच्या बाजूवरून अशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्धवर्तुळे काढलेली आहेत पहा. ओके. प्रश्न समजणं गरजेचं आहे. नंतर त्यांनी म्हणले की 14 सेमी बाजू असलेला नियमित षटकोन, म्हणजे ही जी बाजू आहे ती 14 सेमी आहे. ओके. म्हणजे प्रत्येक बाजू ही 14 सेमीच असणार आहे. पण आपल्याला त्यांनी काढायला लावली परिमिती. आता परिमिती काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाहेरच्या बाजूंच्या लांबीची बेरीज आपल्याला काढायची. आता बाहेरच्या बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे बाहेरच्या बाजू बघा अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आता भरपूर जणांचं या ठिकाणी चुकण्याचा चान्स कुठे आहे, तर ते काय करणार, अर्धवर्तुळाचा परिघ म्हणजे अर्धवर्तुळाची परिमिती काढून घेणार आणि डायरेक्ट त्या ठिकाणी किती अर्धवर्तुळ तयार झाले, 6 गुणिले 6 करणार आणि उत्तर चुकणार. पण कसं सोडवायचंय पहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला त्या ठिकाणी 14 ही या अर्धवर्तुळाचा काय असणार आहे, व्यास. मग आपल्याला त्याची त्रिज्या माहित असणं गरजेचं आहे, किंवा अर्धवर्तुळाची परिमिती काय, तर पहा 36 गुणिले r/7. मग r म्हणजे त्रिज्या असते, म्हणून या ठिकाणी आपल्याला 14 व्यास दिलेला आहे. त्याचं कन्वर्जन त्रिज्येत करा, मग त्रिज्येच्या दुप्पट व्यास, व्यासाच्या निमपट त्रिज्या, म्हणून 36 गुणिले या ठिकाणी r आपला येईल 7 छेदस्थानी 7. या ह्या 7 ला 7 कट, म्हणून 36 ही काय आली तुमच्या ह्या अख्ख्याच अर्धवर्तुळाची परिमिती. पण सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे बघा, चूक सगळ्यात मोठी होती. 36 गुणिले या ठिकाणी 6 अर्धवर्तुळ आहेत म्हणून गुणिले 6 होतं. उत्तर त्या पद्धतीचं निश्चितच असतं. मग विद्यार्थी पर्याय रांगवतात आणि त्या ठिकाणी चुकतं. मग काय करावं लागेल पहा, हा जर अर्धवर्तुळ घेतला तर 36 म्हणजे ही सगळ्याचीच लांबी आहे. पण आपल्याला याची परिमिती काढायची, म्हणजे परिमितीला बाहेरच्याच फक्त वर्तुळाचा हा वक्राकार भाग आहे. मग त्या ठिकाणी हा संपूर्ण 36 असताना हा 14 आहे. मग हा भाग किती येईल वक्राकार. मग 36 मधून जर तुम्ही 14 वजा केलं तर त्या ठिकाणी 2 2 22 येईल बघा. मग आपल्याला फक्त वक्राकारच भाग मोजायचा आहे, कारण संपूर्ण आकृतीची परिमिती म्हणजे बाहेरच्या बाजूंच्या लांबीची बेरीज असल्यामुळं 22 गुणिले तुम्हाला करावं लागेल 6, कारण 6 वक्राकार भाग त्या ठिकाणी आहेत. म्हणून 22 + 132, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले त्याचं उत्तर आहे. चला तर प्रश्न काय आहे बघा. समभुज चौकोनाचे कर्ण हे काटकोनात दुभागत असून ते अनुक्रमे 24 सेमी व 32 सेमी लांबीचे आहेत. तर त्या चौकोनाची परिमिती किती. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जो तुमचा समभुज चौकोन आहे तो समभुज चौकोन हा त्याच्या कर्णांच्या बाबतीमधला आपल्याला गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे. तसं तर त्यांनी त्या गणितात दिलेलं आहे. तर हे काटकोनात दुभागतात. काटकोनात दुभागणे या शब्दाचा अर्थ काय आहे, तर याच शब्दाचा अर्थ मी एका शब्दात सांगतो, यालाच म्हणायचं लंब दुभाजक. लंब म्हणजे काय, छेदल्यानंतर काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन तयार करणे, आणि दुभाजक म्हणजे 2 समान भाग करणे. जर तुम्ही चौकोनाचे प्रकार पाहिले, चौकोनाचे 7 प्रकार आहेत आणि त्या 7 प्रकारांमध्ये 2च प्रकार असे आहेत ज्यांचे कर्ण लंब दुभाजक असतात. तर कोणते 2 प्रकार आहेत तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. तर या ठिकाणी पहा, ज्यावेळेस कर्ण एकामेकांना छेदणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी 2 समान भाग करणार आहेत. 24 जर हा कर्ण मानला तर 12 12 अशामध्ये त्याचं विभाजन होईल, आणि हा कर्ण 32 मानला तर 16 आणि हे 16 असेल. आता आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काटकोन तयार होणार आहे. मग
12, 16 आणि काय, आता काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस हा कॉमन कन्सेप्ट आहे, माहित असणं गरजेचं आहे. 12, 16 आणि 20 हे एक त्रिकूट आहे, म्हणजे याची जी बाजू असणार आहे ती असणार आहे 20 सेमी लांबीची. मग समभुज चौकोनाच्या बाजूचा गुणधर्म काय आहे, तर समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समानच मापाच्या असतात, नावातच आहे समभुज म्हणजे समान बाजू. म्हणून 20 गुणिले तुम्ही 4 करा, कारण 4 बाजू आहेत, म्हणून 80 सेमी हे याचं उत्तर येणार आहे. ओके, समजलं असेल तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला तर प्रश्न काय आहे बघा पुढचा. 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा, जर चौरस तुम्ही पाहिला, आता चौरसाचं जे क्षेत्रफळ असतं हे इथं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, आणि चौरसाची परिमिती त्यांनी दिलेली बघा, 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. मग 44 सेमी जर परिमिती असेल तर मला सांगा, चौरसाला या ठिकाणी 4 बाजू असणार आहेत, मग 4 बाजू समान मापाच्या असणार आहेत. जर त्याची परिमिती जर 44 असेल तर प्रत्येक बाजू 11 सेमी लांबीची असेल, कारण 44 भागिले 4 करावं लागेल. मग जर 11 सेमी जर त्या चौरसाची बाजू असेल तर क्षेत्रफळ काय, चौरसाचं क्षेत्रफळ 2 पद्धतीने असतं, एक कर्ण वर्ग छेद 2 आणि दुसरं बाजूचा वर्ग. आपल्याला बाजूचा वर्ग या क्षेत्रफळाच्या सूत्राचा भरपूर वापर आहे, त्याच्यामुळे भरपूर जणांना कर्ण वर्ग छेद 2 हे सूत्र कमी प्रमाणात माहित आहे, पण हे पण सूत्र आहे, लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी 11चा वर्ग डायरेक्ट 121 चौ सेमी. आपल्याला माहित आहे ज्यावेळेस आपण कोणत्याही आकाराचा त्या ठिकाणी क्षेत्रफळ काढत असतो त्यावेळेस चौ हे एककामध्ये लागत असते. ओके, मग हे झालं त्या चौरसाचं क्षेत्रफळ. मग आता त्यांनी एक काय म्हणलाय, त्या ठिकाणी वर्तुळ पण आहे आणि त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे, 44 सेमी परिघ, म्हणजेच त्या ठिकाणी 44 सेमी या ठिकाणी परिघ दिलेला आहे आपल्याला, क्षेत्रफळ काढणं गरजेचं आहे. मग वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्या वर्तुळाची असती परिमिती. मग परिमिती सूत्र काय आहे, पाय डी. पाय डी ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे, 44. मग पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले डी बरोबर 44. मग या ठिकाणी तिकडे जाऊन ती उलट होण्याचं कारण काय, 22 ह्या डी ला गुणतोय, 7 भागतोय, 7 तिकडे जाऊन गुणल, 22 भागल, गुणिले 7 भागिले 22 केलं, 22 एके 22, 22 2 44, 7 2 14. डी किती आला तुमचा, 14. मग आपल्याला त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र काय, सूत्र या ठिकाणी पाठ असणं भरपूर गरजेचं आहे, पाय आर वर्ग. पायची व्हॅल्यू तर कॉमन आहे 22/7 गुणिले आर माहित असणं गरजेचं आहे, आपण डी काढलेला आहे, मग आर हा निश्चितच 7 असेल. मग 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, ह्या 7ला हा 7 कट, 22 7 154 चौ सेमी. मग 154 चौ सेमी हे त्या वर्तुळाचं काय आलं, क्षेत्रफळ. यामधला फरक काढणं गरजेचं आहे. 154 वजा 121 जर तुम्ही केलं तर 3 3 आणि 0 म्हणजे 33 चौ सेमीचा फरक त्या ठिकाणी पडणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं फायनल आन्सर आहे. चला, समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय, 40 मीटर लांबी व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 2.5 मीटर रुंदीचा पाय रस्ता तयार केला तर त्या पाय रस्त्याचे क्षेत्रफळ किती, असा आपला प्रश्न आहे. बघा, आयताकार एक तुम्हाला त्या ठिकाणी बाग दिलेली आहे, ज्याची लांबी तुम्हाला 40 दिलेली आहे आणि रुंदी दिली किती, 30. ओके, आता बाहेरच्या बाजूला लागून रस्ता काढाय, म्हणजे बाहेरच्या बाजूने रस्ता काढायचा आहे आणि त्यामध्ये अंतर असलं पाहिजे 2.5 मीटरचं, 2.5 मीटर. म्हणजे रस्ता बघा अशा पद्धतीने असणार आहे बाहेरच्या बाजूने. ओके, आणि या ठिकाणचं जे अंतर आहे ते 2.5 मीटर, इथं पण 2.5 मीटर आणि इथं पण 2.5 मीटर असं या ठिकाणी तुमचा रस्ता तयार झालेला असणार आहे. ओके, मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं त्यांनी विचारलंय काय बघा,
तयार केला तर त्या पाय रस्त्याचे क्षेत्रफळ किती. आता पाय रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचंय म्हणजे काय करावं लागेल पहा. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा जो नवीन आयताकार पूर्ण आकृती तयार झाली त्याचं क्षेत्रफळ काढणं गरजेचं आहे. मग आपल्याला जी क्षेत्रफळ आहे ते काढायचंय कशाचं, पाय रस्त्याचं, म्हणजे याचं क्षेत्रफळ काढायचंय. याचं क्षेत्रफळ आपण काढू कसं शकतो तर पहा, या ठिकाणी ही आहे तुमची लांबी 40 मीटर. आता बघा 2.5 मीटर इकडं सुटलंय आणि 2.5 मीटर इकडं पण सुटलंय, म्हणजे 2.5 आणि 2.5 एकूण किती मीटर झालं, 5 मीटर. म्हणजे तुमची जी लांबी ती 5 मीटरनी वरती वाढलेली आहे. म्हणजेच ही 40 होती ती झाली 45. आता रुंदी पण तेवढीच वाढलेली, खाली पण 2.5 वर पण 2.5, म्हणजेच ही जी रुंदी 30 होती ती होईल 35. ओके, हे झालं रस्ता ऍड झाल्यानंतर जो पूर्ण आयताकार भाग तयार झालाय त्याची लांबी रुंदी. ओके, मग या सगळ्याचं क्षेत्रफळ बघा बरं किती, 45 गुणिले 35 करा, 5 5 25, हातच्याले 2, 5 चोक 20 2 22, दशकाचा 0, 3 5 15, हातच्याले 1, 3 चोक 12 1 13, हातच्याले 1, सॉरी 13 डायरेक्ट होईल बघा, 5 7 या ठिकाणी 5 1 1575 मीटर या ठिकाणी असणारी संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ. आता त्या आकृतीच्या क्षेत्रफळातून जर हे आपण क्षेत्रफळ वजा केलं तर राहिलेलं कशाचं असेल, रस्त्याचं. म्हणून 40 गुणिले 30 तोंडी येते किती असते 1200. म्हणून या ठिकाणी 1575 वजा जर 1200 करून पाहिलं तर 375 चौमी हे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ असणार. पर्याय क्रमांक 4. चला तर आता हा पुढचा प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे जो आता पाहायचा आहे. एका सभागृहाची लांबी 30 मीटर, रुंदी 9.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा त्या ठिकाणी त्या सभागृहात लागतील. आता सभागृह त्या ठिकाणी लांबी रुंदी दिली म्हणजे डोळं झाकून आपल्याला कळतंय किती आयत आकार असणार आहे. त्या आयत आकार सभागृहात आपल्याला बसवायच्या फरशा ज्याची एक बाजू अर्धा मीटर आहे, म्हणजे अशा छोट्या छोट्या फरशा त्या ठिकाणी बसवायच्या. मग समजून घेणं गरजेचं काय तर आयत आकार सभागृह जरी असलं तरी त्या सभागृहाने खाली एकूण जागा व्यापली किती. ओके, आणि जर त्याच्यावर अर्धा मीटर बाजू असलेली फरशी जर बसवायची असेल तर अर्धा मीटर म्हणजे ती फरशी तिथली किती जागा व्यापू शकते. म्हणजेच आपल्याला करावं लागेल संपूर्ण सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ, म्हणजेच त्या सभागृहात बसणारे एकूण फरशा आपल्याला निघतील. मग या ठिकाणी आयत आकृती जी आकार असतोय त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी. मग या ठिकाणी 30 गुणिले रुंदी किती 9.5, आणि याला आपल्याला कशाने भागायचंय, हे झालं सभागृहाचं क्षेत्रफळ, त्याला भागायचंय फरशीच्या क्षेत्रफळाने. आता या ठिकाणी चौरस आकार जर फरशी असेल तर त्याची बाजू अर्धा मीटर आहे. याचा अर्थ आपल्याला माहित आहे चौरसाचं जे क्षेत्रफळ असतं तो असतोय बाजूचा वर्ग. म्हणून पहा अर्धा मीटर म्हणजे 0.5 मीटर म्हणजे त्याचा वर्ग, म्हणजे त्यानेच त्याला गुणणे, म्हणून 0.5 गुणिले 0.5. आता या ठिकाणी हा शून्य जर इकडे घालवला म्हणजे पॉइंट दशांश चिन्ह जर उजवीकडे घालवलं तर या ठिकाणी शून्य द्यावा लागेल, आणि हे तिकडे घालवलं तर इथला पण पॉइंट तिकडे सारखावा लागेल. म्हणून 5 1 5 5 30 60, 5 1 5 किती 5 95. तर पाड आणि कॅल्क्युलेशन असं जुळलं पाहिजे की एकदम क्वालिटीच झालं पाहिजे बघा नियोजन. म्हणून या ठिकाणी 19, मग 19 गुणिले जर 60 केलं तर 19 114 आणि 1 0, म्हणजेच 1140 फरशा त्या ठिकाणी बसतील पहा. चला समजलं असेल तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नामध्ये विधानं दिलेली आहेत. काय म्हणले, आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास परिमिती चौपट होते. एकदम सोप्या भाषेत छोटं गणित करून पाहायचं. बघा जर तुम्ही जर समजा एक आयत मानलाय, त्याची लांबी समजा तुम्ही 2 मानली आणि रुंदी मानली 1, तर परिमिती किती येईल 2. आता काय असतंय आयताच्या परिमिती सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी,
मग लांबी आणि रुंदीची बेरीज 2 आणि 3 आणि 3 दुने 6 येईल. आता पहा त्यांनी काय म्हणलंय, ती केली दुप्पट. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही केलं तर ही 2 आहे त्याच्या ऐवजी झाली 4 आणि ही 1 आहे त्याच्या ऐवजी झाली 2. 4 आणि 2 6, 6 दुने 12. पहा तुम्ही जर पाहिलं तर ती जी परिमिती त्याच्या दुप्पट होती, परंतु या ठिकाणी काय म्हणलंय, परिमिती चौपट होते, म्हणून हे विधान चूक आहे. ओके, चौरसाची बाजू दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होईल. पहा चौरसाची बाजू 2 आहे, तर चौरसाच्या तुम्हाला माहितीये परिमिती सूत्र काय असते, 4 गुणिले बाजू. मग त्या ठिकाणी 2 जर असेल तर बेचोक 8 होईल तुमची त्या चौरसाची परिमिती. आणि जर बाजू दुप्पट केली, बाजू तुम्ही जर केली 2 च्या ऐवजी केली 4 केली तर 4 चोक 16. मग अगोदर परिमिती 8 येत होती, त्याच्या दुप्पट होते, म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी दुप्पट होईल का, तर हे विधान योग्य वाटतंय. पण तरीही पुढची विधान पाहणं गरजेचं आहे. वर्तुळाची त्रिज्या निमपट केल्यास परिघ दुप्पट होईल. आता या विधानात तर कोणत्याच पद्धतीचं तथ्य दिसत नाहीये. जर तुम्ही त्रिज्या निम्मी केली तर तुमची परिमिती दुप्पट कशी होईल, नाही होणार. ठीक आहे, मग समक्षेत्र असणाऱ्या आयताची परिमिती ही समान असते. समक्षेत्र म्हणजे काय, समान क्षेत्रफळ असणार आहे. मग समान क्षेत्रफळ पहा, या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. समजा एका आयताची लांबी आहे 10 मीटर, रुंदी आहे 5 मीटर. मग याचं क्षेत्रफळ जे आहे ते 50 असणार आहे. पण परिमिती बघा किती येईल, 10 आणि 5 15, 15 दुनी 30. आता याच ऐवजी समजा त्या आयताची लांबी धरली 50 मीटर आणि रुंदी धरली 1 मीटर. 50 की 50, क्षेत्रफळ किती आलं 50. पण परिमिती पहा बर, 50 आणि 1 51, 51 दुने किती असते 102. म्हणजेच क्षेत्रफळ समान आहे पण परिमिती समानच असेल असं आहे का, म्हणून हे पण विधान अयोग्य आहे. चला ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ याची 10 अशी गणितं पाहिली. ती कॉमन परीक्षांसाठी कॉमन विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर अशाच पद्धतीचे प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असतील आणि टीईटी जर पात्रच व्हायचं असेल तर आमच्या गुरुकुल एओके क्लासेस या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.